पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेने मोठी कारवाई करत गांजाची तस्करी करणाऱ्या 4 जणांना अटक केली आहे। ही कारवाई नागपूर मध्य रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेकडील गेट क्रमांक 1 जवळ मंगळवारी रात्री 8:15 वाजल्यापासून ते बुधवारी पहाटे 1:45 दरम्यान करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी 2 जण ओडिशा राज्यातील असून इतर 2 जण मुंबईतील आहे। त्यांच्याकडून एकूण 17 किलो 54 ग्राम गांजा जप्त केला आहे। 3 मोबाईल फोन आणि 1700 रुपये रोख रक्कम असा एकूण 3,97,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची ओळख पटवली असून त्यामध्ये ओडिशा येथील पन्नोकीमाल गावातील विश्वनाथ चतुर्थभुज शाहू आणि बाळांगीर जिल्ह्यातील गोयंताळा येथील सीमाद्री कारिबा कलसाये 23 याचा समावेश आहे। तसेच मुंबईतील कळंबोली पनवेल येथील विश्वजित विनोद चौधरी 23 आणि सूरज मेहिलाल नाविक 25 यांनाही अटक करण्यात आलेली आहे। हे सर्वजण एकमेकांच्या संपर्कात येत गांजा तस्करीच्या उद्देशाने नागपूर येथे आले होते।